माझ्या बाबांना कॅन्सर झाला होता. 4 वर्ष मी घरी बसून होतो. समबडी फूल्ड मी इन बिझनेस. 5-1 कोटीचं कर्ज माझ्यावर आलं. माय पॅशन ऑलवेज वॉज फिल्म्स. इथे जेव्हा मी काम शोधायला लागलो, मला ते जाणवलं की अरे नाही, इथे तर खूप मोठी लॉबिंग आहे इंडस्ट्रीमध्ये. त्यांचे ग्रुप्स आहेत आणि ते त्यांनाच कामं देत आहेत. त्यांनाही माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय. मी की इथे नॉन मराठी जे लोक आहेत, इथे येऊन आम्हालाच माज शिकू नका किंवा आम्हाला शहाणपणा नका शिकू. आम्ही मुंबईत राहायचं, महाराष्ट्रात राहायचं आणि आम्हीच आमच्या फिल्मसाठी शोसाठी भिका मागायच्या. जे मराठी करतात ना, तेच जास्ती लॉबिंग स्वतः करतात. राजामौली सर ऑस्करला जातात आणि म्हणतात की RRR इज अ तेलुगू फिल्म. मग मला पण म्हणायचं आहे जाऊन तिकडे की ही माझी मराठी फिल्म आहे. ती फिलिंग आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. 5 कोटीचं बजेट करतात 2 कोटीमध्ये, 3 कोटी खिशात. लोकांचे फिल्म आता पडून आहेत, रिलीज नाही करू शकत कारण की तुम्ही सगळे तुमच्या घरी नेले, तुमची घरं बांधली तुम्ही. त्याने गव्हर्नमेंट कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर डिस्ट्रीब्युशन, जे ते नाही करत आहेत. कळकळीची अशी विनंती आहे माझी, म्हणजे या शोच्या मार्फत मला सांगायचं आहे. अदरवाईज मराठी इंडस्ट्रीचं खूप कठीण काल आपल्याला पुढे आहे. म्हणजे हाय, नमस्कार, मी पुष्कर जोग. कांचन अधिकारी यांचा बातो बातो में या पॉडकास्टमध्ये त्यांनी मला आज बोलवलं. खूप मजा आली आणि जोग बोलणार ह्या न्यायाला धरूनच मी प्रचंड बोललेलो आहे, खरं बोललेलो आहे. तर पाहायला विसरू नका बातो बातो में पॉडकास्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो मी या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आता आपण 50 एपिसोडचा टप्पा गाठणार आहोत. आत्तापर्यंत पुष्कळ लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, परंतु माझी अशी आशा आहे की अजूनही आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, कारण की तीच एक अशी गोष्ट आहे जी माझं मॉरल बूस्ट करेल आणि मला अजून नवीन लोकांना इथे बोलावण्यात जास्त हुरूप वाढवेल माझा. बरं मंडळी, आज आपल्याकडे आलेलं व्यक्तिमत्व हे असं आहे की जो खरं तर डॉक्टर आहे बरं का, आणि फक्त नुसता डॉक्टर किंवा डॉक्टरेट असा नाही आहे, चक्क अभ्यास करून तो डॉक्टर झालेला आहे. परंतु त्याला चंदेरी दुनियेचं एवढं आकर्षण वाटलं की त्याने चक्क पुणे सोडून त्याने मुंबई गाठली. आणि नॉट ओन्ली मुंबई गाठली, तर इकडे त्याने बऱ्याचशा चित्रपटामध्ये ॲज अ लीड हिरो म्हणून काम केलं. आणि त्याच जोडीला त्यांनी चक्क आतापर्यंत 8 चित्रपटांची निर्मिती सुद्धा केलेली आहे. तो एक उत्तम डान्सरही आहे. चला तर मग मंडळी, स्वागत करूया पुष्कर जोग याचं. हाय मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त. वाव, थँक्यू. पुष्कर, तुला आठवतंय ना, तू माझ्या तुक्या तुकवीला नाग्या नाचविल्या या Yes. चित्रपटामध्ये काम केलेलं Yes, होतं. आणि तेव्हा तू अगदी नवखा आलेला होतास, Yes, नवीन yes. होतास. हो. तेव्हा तुला त्या चित्रपटामध्ये जेव्हा रोल मिळाला तेव्हा तुला कसं वाटलं आणि वाय दिस चित्रपट इज व्हेरी स्पेशल टू यू, ते पण सांग. येस. नो, तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला मी खूपच नवीन होतो मॅम. 2-3 फिल्म्स फक्त केल्या होत्या मी. आणि मकरंद सर वॉज अ स्टार, स्टील अ स्टार, बट Yes. तेव्हा पण खूप मोठे स्टार होते ते. Yes. आणि त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक भीती पण असायची आणि एक एक्साइटमेंट होती की मकरंद सर आहेत बरोबर. आणि इट वॉज प्रोड्युस्ड बाय यू, डिरेक्टेड बाय यू, सो अजून मला एक्साइटमेंट होती. Yes. आणि मॅम, आय वॉज लुकिंग फॉर गुड वर्क. मला Yes. चांगल्या कामाची नेहमीच मी शोधात असतो. Hmm. सो दॅट वॉज अ स्टोरी विच रिअली मेड मी लाफ. इट वॉज सच अ फनी फिल्म आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. Yes. आणि ती फिल्म माझ्या मॅम कायम करिअरमध्ये किंवा बायोग्राफीमध्ये मला खूप स्पेशल राहील ती फिल्म. Yes. आय थिंक दॅट फिल्म रिलीज 2009 Yes. 2009-10 मध्ये. Yes. सो दॅट वॉज द टाइम मॅम, मी खूप एका अवघड पर्सनल परिस्थितीतनं चाललो होतो. बिकॉज माझ्या बाबांना कॅन्सर झाला होता 2008 साली. तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये बेड रिटर्न होते. नुकतंच त्यांची किमोथेरपी झाली होती. आणि तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला वॉज द लास्ट फिल्म विच माय फादर सॉ इन थिएटर्स. अँड द हॅपीनेस आय गेव हिम, म्हणजे मला असं वाटतं की त्या फिल्मनी त्यांना जो हॅपीनेस दिला, बिकॉज एवढी फनी फिल्म होती. खूप एंटरटेन झाले माझे बाबा. आणि आय थिंक बिफोर ही पास्ट अवे, आय थिंक त्याच्यानंतर 2-3 महिन्यातच ते गेले. पण बिकॉज ऑफ दॅट फिल्म ही वॉज सो हॅपी मॅम. त्यांना खूप एंटरटेनमेंट मिळालं. ही वॉज व्हेरी हॅपी. आणि मला ते एक बोलले त्या थिएटरमध्ये, मला ते कधीच मी विसरणार नाही. फॉर्च्युनेटली मॅम, इट वॉज सेकंड वीक ऑफ द फिल्म. इट वॉज हाऊसफुल इन पुणे.
It was a super hit film, guys. You have to watch that film. It is amazing. It was a cult film that time. So पुण्यामध्ये सेकंड वीक होता मंगला थिएटरमध्ये. मी बाबांना घेऊन गेलो होतो आणि ते मला ना हाऊसफुल बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. वा. ते मला म्हणाले की तुझी फिल्म मी बघायला आलोय आणि हाऊसफुल आहे. कांचनजींना प्लीज माझ्याकडनं थँक्यू सांग, मकरंद सरांना थँक्यू सांग. इट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी मॅम, बिकॉज ऑल यू वॉन्ट इज युअर पेरेंट्स टू बी हॅपी. तुमचे आजकाल काय खूप सुपरफिशियल लाईफ झालंय, पण मी खूप डीप माणूस आहे. आय मीन मी माझ्या आई वडिलांना खूप प्रेम करतो मॅम. म्हणजे माझी लाईफ होते बाबा, पण ते नाही आहेत. सो दॅट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर मी. आणि वॉज बिग पर्सनॅलिटी इन Yes. पुणे. त्यांचं एज्युकेशन मधलं कार्य जरा आम्हाला हो, थोडक्यात हो. सांग. माझे बाबा केमिस्ट्री टीचर होते हम्म. आणि पुण्यातले खूप मोठं व्यक्तिमत्व झाले. 3 मुलांपासून त्यांनी कोचिंग क्लासेस सुरू केले. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, महाराष्ट्रामध्ये जी वेकेशन क्लासेसची जी एक ट्रेंड होतं हम्म. ते माझ्या बाबांनी सुरू केलं होतं. हम्म. सो 3 मुलांपासून सुरू केलं. कष्ट करत करत ते स्वतःचे क्लासेस मोठे केले हम्म. आणि त्या मुलांच्याच पैशातून शाळा काढली त्यांनी. पुण्यात आमची शाळा आहे, जोग शाळा, आणि त्यांनी एक लेगसी निर्माण केली आणि एवढ्या लोकांचा रिस्पेक्ट त्यांनी अर्न केला मॅम. मी आज पण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधलेच बरेच कलाकार आहेत, ते त्यांचे स्टुडंट आहेत. हम्म. म्हणजे जेव्हा मी त्यांच्यावर काम करतो, दे से की आम्ही जोग सरांचे स्टुडंट आहोत. इवन इन लंडन, अमेरिका, कुठे खूप ठिकाणी त्यांचे स्टुडंट्स आहेत आणि सांगतात की आम्ही जोग सरांचे स्टुडंट आहोत. आणि आजही मॅम ती पुण्याई आहे त्यांची, ती लेगसी मला कंटिन्यू करायची आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं लाईफमध्ये की तू ॲक्टर म्हणून जरी 19-20 असलास तरी माणूस म्हणून तू उजवाच हवास. मला नेहमी ते सांगायचे की यू शुड बी ऑलवेज अ ग्रेट ह्युमन बिईंग, अ काइंड ह्युमन बिईंग. सक्सेस अँड ऑल आपल्या हातात नसतं, आपल्या हातात कष्ट असतात, पण जस्ट बी अ ग्रेट ह्युमन बिईंग. आणि त्यांच्या सक्सेसला ऑफकोर्स माझ्या आईने खूप सपोर्ट केलं. तेव्हा आय थिंक 1978 मध्ये त्यांनी क्लासेस सुरू केले आणि 25 का 30 वर्ष द कोचिंग क्लासेस, पिझो क्लासेस म्हणून होते पुण्यात. ऑफकोर्स. सो इट वॉज अ ट्रेंडिंग थिंग दॅट टाइम. आणि तेव्हा तर काही सोशल मीडियावर काही नव्हतं. जाहिराती फक्त माउथ पब्लिसिटीवर असायची की अरे तुम्हाला माहिती आहे का पुण्यात ते जोग म्हणून आहेत, क्लासेस घेतात. त्या जाहिरातीवर एवढं त्यांनी त्यांचं स्वतःचं एक विश्व निर्माण केलं. सो आय एम अ प्राऊड सन मॅम. म्हणजे व्हॉट एल्स अ सन कुड आस्क फॉर. आणि सच अ रिस्पेक्टेड मॅन. ऑफकोर्स आय मिस हिम. आज हवे होते ते, कारण की कधी कधी वाटतं आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये फेक लोक जास्ती असल्यामुळे मला लोनली फील होतं प्रोफेशनली. सो आय मिस माय फादर अ लॉट. पण Yeah. तुझ्या वडिलांना तू कधी तुझी इच्छा बोलून दाखवली होतीस की तुला आपल्या इंडस्ट्रीत यायचंय? कारण की तू स्वतः एक डेंटिस्ट आहे. म्हणजे आता प्रॅक्टिस करत नाहीस, ते Yeah. गोष्ट वेगळी. बट ही त्यांना म्हणजे नेहमी- अभ्यास तर करायला पडला ना एवढा मोठा. हो हो हो. ऍक्च्युली मला कधीच डॉक्टर बनायचं नव्हतं. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डॉक्टर्स, आय वॉज ऑलवेज इन टू डान्सिंग, ऍक्टिंग. मी वयाच्या 5व्या वर्षापासून आय स्टार्टेड डान्सिंग इन ऑर्केस्ट्राज, इन शोज. ओ रिअली? हां. अच्छा. सो तेव्हा एक मेलडी मेकर्स नावाचा ऑर्केस्ट्रा होता, रश्मी ऑर्केस्ट्रा होता. सो तिथे मी डान्स करायचो आणि तिथे अण्णासाहेब देऊळगावकर, इफ यू नो, लेजेंडरी. ऑफकोर्स, ऑफकोर्स. सो ते तिथे यायचे. सचिनजी आले होते शोला. सो तिथून मला त्यांनी कास्ट ते केलं फॉर चाइल्ड ऍक्टर म्हणून. अच्छा. सो मला कुठलं फिल्म होतं तुझं पहिलं मी child actor म्हणून? अण्णासाहेबांबरोबर मी केली साखरपुडा. हो. हा, दीपक. किती वर्षाचा? आय वॉज 6. त्यानंतर मग सचिन सरांनी मला खूप काम दिलं. अच्छा. म्हणजे ह्या फील्डमध्ये जर मला कोणी आणलं हा. तर ते सचिन सरांमुळे मी आलो. अच्छा. त्यांनी तू तू मैं, आजमाइश, ऐसी भी क्या जल्दी है, हद कर दी आपने, ह्या सगळ्या त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये मला काम दिलं. आय एम ग्रेटफुल टू सचिन सर हु गॉट मी इन द इंडस्ट्री. हो, अच्छा. येस. देन आय थँक नाना पाटेकर सर ऑल्सो. त्यांनी मला एक हिंदी फिल्म दिली, अच्छा. हम दोनो नावाची. ओ. ऋषी कपूर आणि नाना पाटेकर होते त्यात. हा, हा, मी ऋषी कपूर सरांबरोबर होतो. अच्छा. सो ऑल दीज लेजेंड्स. आणि शफी नामदार सर डिरेक्टर होते. हा, अच्छा. तेव्हापासून माझ्या आई वडिलांना माहिती होतं की हा ऍक्टरच याला बनायचंय, ऍक्टर किंवा मीडिया फील्डमध्ये हा जाईल. Yes. पण माझ्या बाबांचं नेहमी एक म्हणणं होतं की तू काहीही कर आयुष्यात, तू स्पोर्ट्समन बन, ऍक्टर बन, पण शिक्षण महत्वाचं आहे. जे आजकालच्या मुलांना सुद्धा मला सांगायचंय की एक इट इज नॉट लाईक फॉल बॅक ऑप्शन आहे, पण
दॅट एज्युकेशन हेल्प्स यू इन एव्हरी वे. लाईक आज वेन आय रीड अ स्क्रिप्ट, एक स्क्रिप्ट समजण्याची जी एक काय म्हणतात त्याला आपण IQ असतो किंवा एक समज असते, ती आय थिंक एज्युकेशननी येते. म्हणजे वेन यू सी मिस्टर शाहरुख खान टॉक, ते कळतं की ही इज अ लर्नेड गाय, ही इज अन एज्युकेटेड गाय. सो त्यांनी मला खूप फायदा झाला मॅम, बिकॉज आय स्टडीड मेडिसिन. त्यांनी मला खूप फायदा झाला. ऑफकोर्स सगळे म्हणतात की तू एक सीट वाया घालवलीस, पण या बट आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. आणि डेंटिस्ट्री आय डिड फॉर माय पेरेंट्स. येस, तू नॉट ओनली चित्रपटात काम केलंस, परंतु तू प्रोडक्शन कडे पण वळलास. येस आणि नॉट ओनली वळलास, तू आतापर्यंत 8 चित्रपट Yes. निर्माण केले. येस त्या चित्रपटांविषयी आम्हाला सांग. येस 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 मॅम, माझं पॅशनच आहे फिल्म मेकिंग. लाईक आता जसं लोकांचं जे यंगस्टर्स आहेत त्यांचं पॅशन यु नो की चलो यार कॉन्सर्टला जाऊ, पार्टी करू, ड्रिंक करू, स्मोक करू. आय वॉज नेव्हर इन टू दॅट मॅम. माय पॅशन ऑलवेज वॉज फिल्म्स. की हे फिल्म कशी बनवतात, त्याच्या मागचं सगळं प्रोडक्शन कसं करतात, हाऊ डू वी रिलीज इट, हाऊ डू वी मेक इट. आय हॅव टू फॉलो लॉट ऑफ हॉलिवूड सुपर हिरो फिल्म्स. इवन ऑफकोर्स आपले बॉलिवूडचं यशराज, धर्मा, आय टू फॉलो ऑल द फिल्म्स. माझं पॅशनच ते होतं. आणि मग इथे जेव्हा मी काम शोधायला लागलो, मला ते जाणवलं की अरे नाही, इथे तर खूप मोठी लॉबिंग आहे इंडस्ट्रीमध्ये. लॉबिंग म्हणण्यापेक्षा कम्फर्ट झोन आपापला आहे लोकांचा, आणि ते त्यांनाच कामं देत आहेत. जर मला एखादं कॅरेक्टर करण्याची इच्छा आहे, ते कॅरेक्टर मी कसं करू, दुसरं कोणी मला ते देणार नाही करायला. बिकॉज इथे हजारो ऑप्शन्स आहेत लोकांना, त्यांचे कम्फर्ट झोन आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत. सो आय रिअलाइज्ड की यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ प्रोड्युसर युअर सेल्फ. की तुम्ही स्वतःची एक स्क्रिप्ट जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही यु नो यू जस्ट जॉट इट डाऊन की तुम्हाला कुठलं कॅरेक्टर प्ले करायला आवडेल. आणि आय स्टार्टेड प्रोड्युसिंग. सो यु नो मला ते मग करता आलं जे मला करायचंय. बिकॉज आय थॉट दॅट देर इज अ नीड ऑफ बिकमिंग अ प्रोड्युसर. बिकॉज ऑल्सो मराठी ऍक्टर्सना पण पेमेंट्स एवढे काही ग्रेट नव्हते मिळत, इव्हेंट्समध्ये म्हणा किंवा फिल्म्समध्ये सुद्धा. ऑफकोर्स बऱ्याचशा इव्हेंट्स मध्ये पण परफॉर्म केले. येस येस डान्सिंग वॉज युअर फोर्टे. या माझ्या चित्रपटामधला पण तू केलेला डान्स मानसी नाईक बरोबर येस येस फार सुंदर डान्स आहे. फॉन्ड मेमरीज. येस येस, आपण एक त्याची छोटीशी झलकही पाहूया. सो आय स्टार्टेड प्रोड्युसिंग जे मला कॉन्टेंट करायचं होतं. आणि प्रोडक्शन केल्यानंतर मला जाणवलं की यु नो एव्हरी ऍक्टर शुड बी अ प्रोड्युसर वन्स. एक्झॅक्टली, यू सेड इट. आय ऑलवेज से दिस. कारण का काय असतं की निर्मात्याच्या काय अडचणी आहेत हे जोपर्यंत तुम्ही स्वतः निर्माता बनत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि मग तिकडे गेल्यानंतर म्हणजे इतके मी नखरे पाहिलेले आहेत लोकांचे. इव्हन दो द व्हॅनिटी व्हॅन इज देअर, पीपल आर सेइंग दॅट नाही पण मला माझ्यासाठी वेगळी व्हॅन पाहिजे. अरे आर यू गिव्हिंग मी दॅट मच ऑफ बॉक्स ऑफिस? तुझ्यासाठी बघायला, तुला बघायला म्हणून 10 लोक पण तिकीट काढून येत नाही. आणि कुठल्या ग्राउंड्स वरती तू हे बोलतो. व्हेरी ट्रू. सो ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतः निर्माता होता तेव्हा तुम्हाला कळतात. ठीक आहे, निर्मात्याचं काम हे जरूर आहे की तुम्ही त्यांना बेस्ट ऑफ द राहण्याचं द्या, खाणं पिणं व्यवस्थित वेळेत झालं पाहिजे, शूटिंग व्यवस्थित वेळेला पॅकअप झालं पाहिजे, व्हॅनिटी व्हॅन्स देणं, हे सगळं निर्मात्याचं काम असतं. परंतु हे केलं तरी सुद्धा काहीतरी. इट इज तुला काय तसे एक्सपिरियन्सेस आले? हो, बरेच. पण मी मग त्यांच्यावर काम नाही करत ना. फॉर मी इट इज अ जॉब. आणि आपण जॉबला जातो, जॉबला आपण टँट्रम घेऊन नाही जात ना, जॉबला आपण नखरे नाही घेऊन जात. सो इट इज अ जॉब फॉर मी. पण ते कॉस्ट होतं ना आपल्याला. ऍब्सोल्युटली. मग मी त्यांच्यावर कामच नाही करत. पण आता समजा एखाद्याला घेतलंच चित्रपटात, अर्धा चित्रपट झालाय, मग पुढं कसं काय नेतात? नाही, रेटायला तर लागतच. हो, पण साधारण आपल्याला आता माहिती असतं की आपण कास्टिंग करताना की कोण त्रास देणार आहे किंवा कोण
कोऑपरेटिव्ह आहे किंवा कोण टीम प्लेअर आहे हे आपल्याला माहिती असतं. सो मी स्वतःला प्रॉमिस केलं मॅम, बिकॉज काही अनुभव आले, मी जे चित्रपट निर्माण केले त्याच्यात काही मला अनुभव एकदम हॉरिफिक अनुभव आले की जिथे सांग, नावं न घेता सांगितलीस तरी चालेल. हां म्हणजे 2000 आफ्टर बिग बॉस मराठी आय डिड 2 फिल्म्स. त्याच्यामध्ये मला खूपच वाईट अनुभव आला. सो आय प्रॉमिस्ड माय सेल्फ की पुष्कर ह्यापुढे जी व्यक्ती किंवा जो ॲक्टर माझ्या सेटवर येऊन माझ्या क्रूला शिव्या घालत असेल किंवा एन्व्हायरमेंट एक नेगेटिव्ह Exactly. करत असतील You said it. तर त्यांना मी शूटिंग थांबवीन, ते लॉस घेईन, पण मी नो ॲक्टर विल अब्यूज माय साऊंड मॅन, नो ॲक्टर विल डिसरिस्पेक्ट माय मेकअप मॅन, बिकॉज फॉर मी एव्हरीबडी इज अ फॅमिली. माझ्यासाठी माझा क्रू फॅमिली आहे. तुम्ही कितीही मोठे असाल नाही, आणि बेसिकली काय होतं माहितीये, लोकांना असं वाटतं की अरे हा अभिनेता किती चांगला आहे, कारण की ते समोर काम करताना नाही. त्यांना ऑडियन्स पाहिजे असतो चांगला, हो. म्हटल्यानंतर ते काम चांगलंच हो, करतात, हो. परंतु ते निर्मात्याला किती छळतात नाही खूप हे छळतात. कोणी, आणि नाही, हा नाही. आपल्याला म्हणतात हो, ना, हो. तोंड दाबून बुक्याचा मार आपल्याला हो. खावा लागतो. हो, हो. आम्ही इतकी वर्ष खाते हो हो आणि बरोबर. आणि आपण कुठे ते बोलूही शकत हो, नाही हो. बेसिकली. पण मी आता बोलतो मॅम, मी आताच्या ह्याच्यात अनुराग कश्यपचं पण ते स्टेटमेंट आलेलं होतं. ऍब्सोल्युटली. आणि मी त्या स्टेटमेंटवर पण मी कमेंट केलं ऍब्सोल्युटली. आणि असं स्पष्ट बोलणारे हवेत लोक. एक्झॅक्टली. आणि मला खरंच मॅम काही फरक पडत नाही, बिकॉज मी माझं स्वतःचं काम क्रिएट करतोय आता. गॉड्स बीन रिअली काइंड. जे लोक हे करतात ते लोक मला तसंही काम देत नाहीत. जे ॲक्टर्स आहेत ते त्यांच्या कर्माने जाणार आहेत. जे टँट्रम करतात त्यांनाही माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय. मी आपले प्रेक्षक तसे शाळे आहेत. सो मला जो अनुभव आला ना मॅम, त्याच्यानंतर आय वॉज अ बिट नो की अशा एन्व्हायरमेंटमध्ये काम नाही होत. इट शुड बी अ प्लेझंट वातावरण खूप निगेटिव्ह होऊन जातं ऍब्सोल्युटली. आणि डोकं इतकं दुखायला लागतं की हो, असं हो. वाटतं अरे आपण एक काहीतरी छान कलाकृती करतोय. बरं, प्रश्न किती दिवसांचा असतो? हो, 25-30 दिवसांचा प्रश्न असतो. खरंय. तेवढं पण जर कॉपरेशन नसेल हो, हो, मिळालं हो. आणि सगळं दिल्यानंतर, नाही. बरं त्याच्या पुढची गणित आहेत जे हो. काय आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन, हो, बरोबर आहे? खरंय. त्या बाबतीत आम्हाला सांग. हुफ डिस्ट्रीब्युशन नाही. अनफॉर्च्युनेटली आपलं काय झालंय मॅम, मराठी फिल्म इंडस्ट्री, इफ आय फोकस ऑन दॅट, आपण नेमकं महाराष्ट्रामध्ये मराठी फिल्म्स लावतो जिथे बॉलिवूड सुद्धा आहे, जिथे साऊथ इंडियन फिल्म सुद्धा लागतात आणि जिथे इंग्लिश फिल्म सुद्धा लागतात. बॉलिवूडला माहिती आहे की महाराष्ट्र आपला गड आहे. इथे हिंदी स्पीकिंग किंवा गुजराती स्पीकिंग किंवा असे लोक जास्ती आहेत किंवा इक्वल आहेत. पण आता अजून एक त्याच्यामध्ये भर पडलेली आहे, ते म्हणजे साऊथ मधले पिक्चर हिंदीमध्ये डब होऊन येतात, त्यामुळे ते पण त्याची पण एक भर आहे. प्लस इथे तुम्हाला बाकीच्या अजून याचे म्हणजे भोजपुरी पण येतात पिक्चर, आणि त्यांचा वर्ग मोठा आहे हिंदी. म्हणजे मुंबईमध्ये त्यांचा कमीत कमी एक 10 लाख तरी आहे. हो मॅम. मी हे ना ऍक्च्युली बोलून थकलो मॅम. आणि ह्याच्यात गव्हर्नमेंटलाच काहीतरी करण्याची गरज आहे. आम्ही मागच्या वर्षी पण आम्ही भेटलो होतो जे ऑफिशियल ह्याच्यात पण होते. होत काही नाही रे. मी पण त्या कित्येक मिटिंग अटेंड केलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या चॅनलद्वारे मी लोकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही नाटक बघायला जाता, मराठी नाटकाला तुम्ही जाता, तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढता, तुम्ही जरूर जा. मराठी नाटक हे जरूर पाहिलं पाहिजे. परंतु ऍट द सेम टाइम मराठी चांगले चित्रपट आहेत आणि त्याचं तिकीटही फारसं नसतं. फार ते 130 रुपये तिकीट असतं, 150 रुपये, त्याच्यापेक्षाही खालचं 70-80 पण तिकीट असतं सिंगल स्क्रीन्सचं. आणि तिथेच जाऊन तुम्ही मराठी चित्रपट जर पाहिले, चांगले चित्रपट, तर आमच्यासारख्या निर्मात्याला पुन्हा चित्रपट बनवण्याचा हुरूप येतो. बरोबर. पण मॅडम मी हे ऑफकोर्स आता मी एवढे चित्रपट निर्माण केले, मला प्रॉफिट कशातही नाही झालं. कदाचित नुकसानच झालं असेल, पण मी थांबणार नाही आहे मॅम. बिकॉज मला जे प्रेम, जे रिस्पेक्ट माझ्या मराठी प्रेक्षकांमुळेच मिळालेलं आहे. माझ्या महाराष्ट्राने मला ती फेम दिली आहे. आणि माझी खूप इच्छा आहे मॅम, बिकॉज मी आज मुंबईत राहतो गेली 12 वर्ष. मला ते जाणवलं आहे की इथे नॉन मराठी जे लोक राहतात, आनंदाने राहा, मला काही इश्यू नाही आहे तो. पण इथे येऊन आम्हालाच माज शिकू नका किंवा आम्हाला शहाणपणा नका शिकू. मराठी फिल्म मेकर्सना तुम्ही पाण्यात बघता, हे मला जाणवलं. आणि म्हणजे एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केलेली आहे आणि साऊथवाल्यांनी नाही केलेली ना, बॉलिवूडवाल्यांनी केलेली आहे. आणि आम्हालाच लोक तुम्ही जर पाण्यात बघणार असाल तर तो अँग्स ते माझा, आणि तुम्ही बोलणारच नाही, माझा हक्क येतो. जोग बोलणार, ऍब्सोल्युटली जोग बोलणार. आता जोग निश्चितपणानं बोलणार 100% मॅम. आणि मला त्याचा इतका राग आहे ना मॅम, म्हणजे ऑनेस्टली मी सगळ्यांना सांगतो की आपण एकत्र येण्याची गरज आहे मराठी फिल्म इंडस्ट्री. पण ते होत नाही, कारण की एवढे मोठे
फॅट इगोज म्हणतो ना आपण, ते लोकांमध्ये खूप आहेत आपल्याच इंडस्ट्रीमध्ये. आणि मला सांगायला इतकं वाईट वाटतं की जे मराठी करतात ना तेच जास्ती लॉबिंग स्वतः करतात. सो मला काहीच म्हणजे नाही, बरोबर आहे या. बिकॉज मग तुम्हाला जर एवढा पुळका आहे मराठीचा, तुम्ही का नाही पोस्ट करत दुसऱ्यांचे पिक्चर्स? मग ते सिलेक्टिव्ह सपोर्ट का? मी ह्याच्या पिक्चरचा ट्रेलर पोस्ट केला, माझा का नाही करत? कारण की हा मला आवडत नाही, आय एम जेलेस ऑफ हिम. असं नाही आहे ना मॅम, ते एकी नाही आहे. त्यामुळे आता मी ऑफकोर्स स्वप्नील आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आता एक डिसाईड केलं की आपण क्रॉस प्रमोशन करू. म्हणजे जसं साऊथ इंडियन ऍक्टर्स करतात. सो आय प्रमोटेड हिज फिल्म, स्वप्निल्स फिल्म, एंड स्वप्निल दादा प्रमोटेड माय फिल्म. एटलीस्ट आय सेड कोई नहीं आ रहा ना साथ में, हम करते हैं. आपण इनिशिएट करू, ज्यांनी लोकांना कळेल की अरे वी हॅव टू बी टुगेदर. अदरवाईज तुम्ही सांगा मॅम, वर्षातून 100 मराठी चित्रपट येतात, जास्त 150 अराउंड यू कॅन से 120 to 150च्या मध्ये कुठेतरी आकडा असतो. म्हणजे महिन्याला त्यातले जवळजवळ आय टेल यू 60-70 चित्रपट नॉन रिलीज असतात. बापरे, 60 फिल्म्स आर नॉन रिलीज. दे जस्ट मेक द फिल्म आणि त्याच्यानंतर त्या रिलीजच होत नाही. बापरे. पण मग तेवढ्या फिल्म्स येणं, त्यांना थिएटर्स मिळणं, दॅट इज ऑल्सो कन्सर्न. म्हणजे ते पण आहे. पण मला तेच म्हणायचं होतं की गव्हर्नमेंटने स्मॉल थिएटर्स काढावीत. ऍब्सोल्युटली. की जसं आता एखाद्या ठिकाणची जागा पाडली तुम्ही, तिथे तुम्ही जेव्हा मल्टिप्लेक्स करता तेव्हा त्यातलं जर 4 थिएटर्स असतील तर त्यातले 1 थिएटर तुम्ही 250 ची कपॅसिटी असलेलं एक स्मॉल थिएटर जरी ठेवलं तरी तिथे फक्त आणि फक्त त्या ऑडीमध्ये 1, 2, 3, 4 काय ज्या ऑडीज असतात त्याच्यामध्ये फक्त 1 थिएटर ठेवलं पाहिजे जिथे फक्त मराठी फिल्म लागणार. हळूहळू करत लोकांना ते अंगवळणी पडतं की अरे नाही, ह्या ठिकाणी ना ह्या ऑडीला फक्त मराठी फिल्म्स लागतात. खरंय. आणि वन मोर एक्झाम्पल मॅम, आता सेन्सॉरमध्ये सीबीएफसीने रूल काढलाय की तुम्ही टायटल्स जे देता ते इंग्लिशमध्ये देता, तसं अलाउड नाहीये. तुमची फिल्म ज्या भाषेत आहे त्या भाषेत तुमचे टायटल्स हवेत. हे गव्हर्नमेंटनी कंपल्सरी हा रूल केलाय. सो इफ गव्हर्नमेंट कॅन चेंज दिस रूल, गव्हर्नमेंट कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर डिस्ट्रीब्युशन, जे ते नाही करत आहेत. आणि कळकळीची अशी विनंती आहे माझी, म्हणजे तुमच्या या शोच्या मार्फत मला सांगायचं आहे. अदरवाईज मराठी इंडस्ट्रीचं खूप कठीण काळ आपल्याला पुढे आहे. म्हणजे पुढच्या 2-3 वर्षात बेसिकली जेव्हा चॅनलकडे तुम्ही जाता तेव्हा ते चॅनल मधल्या जे व्यक्ती आहेत फिल्म घेणाऱ्या, त्यात तरी मराठी ठेवा. नाही ना. मग म्हणून तो जो राग आहे तो ह्याच्यासाठीच आहे. आणि मग लोकांना वाटतं मी बोलतो, पण यार इट इज अ गिव्हन ना. मी आज मुंबईत आहे, मलाच तुम्ही येऊन शिकवणार मुंबईत मराठी फिल्म कशी बनवायची. म्हणजे नॉट मी, पण आपण मराठी फिल्म मेकर्सना तुम्ही सांगणार गिव्ह अस अ ब्रेक यार. आय नो इट इज आम्ही मुंबईत राहायचं, महाराष्ट्रात राहायचं आणि आम्हीच आमच्या फिल्मसाठी शोसाठी भिका मागायच्या. हा कुठला म्हणजे. पण भिका मागायचे दिवस आपल्यावरती येतात कारण का खरं प्रेक्षक आले नाही तर जे थिएटरवाले त्यांचं पर खुर्ची मागे जे काही नुकसान होतं त्याच्यामुळे मग ते आलेला पिक्चर ताबडतोब उचलतात आणि फेकून देतात. आणि अनदर थिंग इज दॅट परत इथे डिमांड अँड सप्लाय रूल अप्लाय होतो की सप्लाय एवढा आहे मराठी पिक्चरचा आणि त्याच्यामुळे म्हणजे तू आता 8 पिक्चर्स केलेत एवढ्या कमी वेळामध्ये. आय से जबरदस्त, TNT, वेल्डन बेबी आहे, व्हिक्टोरिया आहे, बाप माणूस, मुसाफिरा, AI धर्मा स्टोरी, हार्दिक शुभेच्छा, एवढे पिक्चर्स बापरे, एका पुढे एक. आणि तुझी अँबिशन पण आहे की तुला मराठी पिक्चर ऑस्करला घेऊन जायचं, त्याविषयी सांग. ऍब्सोल्युटली मॅम. आणि आय मॅनिफेस्ट स्ट्रॉंगली. मी खूप स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन करतो. ह्या जेवढ्या वर्षांचा जो एक अँगस्ट आहे, राग आहे म्हणा तुम्ही, किंवा मराठी इंडस्ट्री, मराठी प्रेक्षकांबद्दल जे मला प्रेम आहे, ज्यांनी मला ऑडियन्सनी दिलं प्रेम, ते मला असं वाटतं की मी एक प्राऊड महाराष्ट्रीयन आहे, मला खूप अभिमान आहे त्याचा. मला खूप असा राग येतो की आपल्याला साऊथ इंडियन फिल्म्स किंवा बॉलिवूडवाले असे अजूनही पाण्यात बघतात की अरे ये वो क्या बनाएंगे. मी लंडनमध्ये फिल्म शूट करायला लागलो. दॅट आय वॉज द फर्स्ट वन टू डू इट इन लंडन. TNT वॉज द फर्स्ट फिल्म अँड देन मोस्ट ऑफ देम फॉलोड. पण ह्याचं कारणच हे होतं मॅम, बिकॉज मी भारतीय विद्यापीठात शिकलो. तिकडे मला दिल्लीआइट्स, पंजाबीज हे सगळे म्हणायचे अरे आपके मराठी फिल्म के गाणे तो क्या फिल्म सिटी के गार्डन में होते ना. तर मला डोक्यात राहिलं माझ्या, अरे नाही यार, आम्ही मराठी माणसांचं तुम्ही अजून पाहिलं नाही. आम्ही जर म्हणजे आय फील मॅम मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाहीये.
तुम्ही ऍक्टर्स म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, आय थिंक वी आर द बेस्ट इंडस्ट्री. ओनली थिंग लॅकिंग इज द बजेट्स, द युनिटी. सो मी ठरवलंय मॅम की मी एक फिल्म नक्की करणार आहे. म्हणजे माझी जी फर्स्ट फिल्मचा सिक्वल आहे जबरदस्त 2. मी गेले 2 वर्ष आय एम वर्किंग ऑन द फिल्म स्क्रिप्टवर. आणि मला आय बीन अ बिग फॅन ऑफ मार्वेल्स अँड अवेंजर फिल्म्स अँड ऑल. सो आय वॉन्ट टू मेक समथिंग दॅट विल रिअली चेंज द थिंकिंग किंवा मेंटॅलिटी. आणि मी मॅनिफेस्ट करतो मॅम, जेव्हा राजामौली सर ऑस्करला जातात आणि म्हणतात की RRR इज अ तेलुगू फिल्म, सच अ प्राऊड फिलिंग फॉर हिज स्टेट. मग मला पण म्हणायचंय जाऊन तिकडे की ही माझी मराठी फिल्म आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. मला ते ऑस्करच्या हॉलमध्ये वाय वुडंट वी ॲटलीस्ट एम फॉर इट. एक्झॅक्टली. सो I'm trying, ma'am, and I'm just working hard for it. I really feel proud of you. Yes, ma'am. Thank you. So I will try my best, ma'am. Yeah. तुला आत्ताच्या ह्या ज्या सगळ्या सिरियल सगळ्या चाललेल्या असतात त्याच्याविषयी तुला काय वाटतं? बिकॉज 9 to 10 शिफ्ट असते, Yeah. रोजच्या रोज कळतं. Yeah. तर ऍक्टर शेवटी एक्झॉस्ट होऊन जातो. Yeah. एव्हरी Yeah. डे Yeah. वर्किंग. Yeah. ऑलमोस्ट बहुतेकांची डोकी सरकलेली Yeah. असतात असं कुठेतरी आपल्याला वाटायला बिकॉज दे गेट एक्झॉस्टेड. Yeah. 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 काय वाटतं तुला त्याच्याविषयी? मॅम, आय थिंक आपल्या इथे ना मराठीमध्ये ऍक्टर्सना फार वेगळं ट्रीट केलं जातं असं मला वाटतं. म्हणजे आय हॅड डन अ फिल्म कॉल्ड EMI विथ संजय दत्त, ओनली एज अन ऍक्टर. पण तिथे मला ट्रीटमेंट त्यांनी अशी दिली की मला खूप इम्पॉर्टंट फील करून दिलं मला की आय एम समबडी इम्पॉर्टंट. ती फिलिंग आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीये की एखादा ऍक्टर हा आहे ना, बैठेगा ना, हा ठीक आहे ना, की थोडंसं ते एक आय थिंक जे EPs आहेत, जे प्रोडक्शन हेड्स आहेत, किंवा आय थिंक दॅट रिस्पेक्ट इज नॉट देअर, विच आय फिगर्ड आउट इन लंडन. म्हणजे आता लंडनला तो रिस्पेक्ट पण तुम्हाला मिळेल, पण तेवढीच शिस्त सुद्धा आहे तिथे. येस. इन लंडन. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा TNT केला, माझा सेकंड AD यूज टू शाउट ॲट मी जर मी लेट गेलो सेटवर. सेकंड AD. इथे तसं होईल का? इथे सेकंड AD म्हणजे भेटणार पण नाही ऍक्टरला. सो आय थिंक एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू डिसिप्लिन, आय फील. सो आय थिंक डिसिप्लिन खूप मस्त आहे. आणि आय थिंक इट शुड बी अ टीम वर्क. जे इथे मला वाटतं आय थिंक पीपल जस्ट इग्नोर दॅट टीम वर्क असं. तू बरेचसे रियालिटी शोज पण केलेले आहेत, त्याविषयी सांगा मला. ओ येस. सगळ्यात पहिला तुझा नचबली आलेला होता, बरोबर आहे? आणि त्याचा विनरही होता. Najbali was special, ma'am. Again, it was a very emotional show for me. Because at the same time, मी तेव्हा I was doing one more serial and I was doing one more film. आणि reality show चालू होता. Plus my father was admitted the same time. So तेव्हा मी, आणि आय वॉज यंग, मला मॅच्युरिटी तेवढी नव्हती. सो आय वॉज लाईक 21, 22. नाही, काम मिळतंय काम करा, काम मिळतंय काम करा. पण ह्या इट वॉज अ व्हेरी इमोशनल थिंग फॉर मी, बिकॉज माझ्यासाठी तो शो जिंकणं महत्वाचं होतं. बिकॉज द डॉक्टर्स हॅड टोल्ड मी की युअर फादर वुडंट लिव्ह मच, बिकॉज त्यांना लास्ट स्टेजचा प्रॉस्टेट ग्लँड कॅन्सर होता. सो मला माहिती होतं की मला हा शो त्यांच्यासाठी जिंकायचा आहे. लवली. सो अनफॉर्च्युनेटली बघा कसं आयरनी आहे. इट्स समवॉट फिल्मी बट इट हॅपन्ड. म्हणजे जेव्हा फिनाले होता ॲट 4 o'clock in the morning, माय ब्रदर कॉल्ड मी. आणि तोपर्यंत माझा ॲक्ट नव्हता झाला. सो ही कॉल्ड मी अँड ही सेड, अरे बाबांना थोडा तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ही कुड स्पीक व्हेरी असं तुटकं फुटकं ते बोलत होते, बिकॉज ही इज नॉट कॉन्शियस इनफ. सो ते म्हणले, ही जस्ट सेड वन लाईन मॅम, अँड आय कांट फॉरगेट इट. आय गेट इमोशनल एव्हरी टाइम आय से इट. मला फक्त ते म्हणाले की तू जिंकलास का रे, एवढं मला ते म्हणाले. सो इट वॉज लाईक की 1 तास थांबा बाबा, मी जिंकतो. म्हणजे आय एम अबाउट टू परफॉर्म अँड देन रिझल्ट येतील. आणि आय परफॉर्म अँड आय वन द शो. इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट. माझी आई तिकडे होती. पण मॅम आय कुडंट शो हिम द ट्रॉफी मॅम. ही पास्ड अवे. सो इट हॅपन्स. सॉरी बट या, इट हॅपन्स. सो आय टेल ऑल द यंगस्टर्स की ह्या जगात दुसरं काही नाही आहे. आईबाप आहेत फक्त, आणि आईबापावर प्रेम करा, बाकी काही नाही आयुष्यात. यू अर्न, एव्हरीबडी अर्न्स इन लाईफ. इट इज जस्ट युअर मॉम डॅड जे तुम्हाला अनकंडिशनली लव्ह करतात, बाकी काही नाही आयुष्यात.
त्यांचंच स्वप्न आहे मॅम. आय एम Yes. कंटिन्युइंग हिज ड्रीम. आणि मला त्यांना प्राऊड फिलिंग द्यायचं आहे मॅम, की मी जेव्हा एक खूप मोठा स्टार बनीन ना, तेव्हा मी खरंच प्राऊडली सांगू शकेन की आई बाबा हे तुमच्यासाठी. यू विल डेफिनेटली येस यू मॅम. विल डेफिनेटली पुष्कर. कारण का Yeah. कसं आहे की तुला मेहनत तू एवढी करतोच आहेस, ॲट द सेम टाइम तुझ्या पाठीमागे तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. सो दॅट थिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तू एक झुंज मराठमोळी, हो 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 हो. तो पण एक रोडीज I know, I know, I टाईप तू know. केलेला Yeah. होता. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स वॉज व्हेरी ॲडव्हेंचरस. म्हणजे अच्छा. पहिल्यांदा असा एक शो येत होता रोडीज सारखा मराठीत. श्रेयस दादा वॉज होस्टिंग इट. अच्छा. फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. ओके. पण सिमिलरली दॅट टाइम मॅम आय वॉज गोइंग थ्रू व्हेरी बॅड टाइम बिकॉज बाबा नव्हते. आणि कसं जेव्हा वडील जातो ना तेव्हा यू फील हेल्पलेस. यू फील की आता मी काय करू, बिकॉज एनी प्रॉब्लेम्स करिअरमध्ये कामं मिळत नाहीयेत, कोणी फोन उचलत नाहीये, तर आपण नॉर्मली बाबांकडे जातो की अरे बाबा असं होतंय, मला काम नाही मिळत आहे, मी काय करू. आणि माझी आई खूप साधी आहे, म्हणजे यु नो शी सपोर्टेड मी अ लॉट. पण तेव्हा असं झालं की माझ्याकडे काहीच काम नव्हतं आणि 4 वर्ष मी घरी बसून होतो बिकॉज समबडी फूल्ड मी इन बिझनेस. म्हणजे तेव्हा मी 2 हिंदी फिल्म्स प्रोड्यूस करण्याचं मी एक धाडस केलं. पण त्या माणसाने मला फसवलं आणि त्यांनी चेक बाउन्स केले आणि मग मला ते कर्ज डोक्यावर आलं माझ्या. एक 5-1 कोटीचं कर्ज माझ्यावर आलं आणि आय वॉज शेकन मॅम. म्हणजे मी खूप हल्लो होतो तेव्हा. म्हणजे कामही नव्हतं, कर्जही होतं, बाबाही नव्हते. पण मी मग 4 वर्ष इंडस्ट्रीच्या आउट झालो बिकॉज मला खूप थ्रेटरिंगचे कॉल्स यायचे की आमचे पैसे दे, हे दे. सो मी 4 वर्ष तो ब्रेक घेतला आणि देन मग माझ्याकडे 2 ऑप्शन होते मॅम, की यू इदर सिट ॲट होम, बाबांचं जे काय बिझनेस आहे ते सांभाळ, किंवा मग मुंबईला ये आणि फाईट कर. आय चोज द सेकंड ऑप्शन. आय केम हिअर, आय वर्क डबल हार्ड. मी इथे आलो आणि मी मग म्हणलं की काय करूया, कुठे जाऊया. सो मी अजून एका माणसाला थँक्यू म्हणेन, राजीव खांडेकर सर, जे एबीपी माझाचे एडिटर आहेत आणि हेड आहेत. सो त्यांनी मला पहिलं काम दिलं मॅम. म्हणजे मी एक ट्रॅव्हल शो केला प्रोड्यूस. मी म्हटलं मला पैसे देऊ नका, मला परत इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे. सो आय वेंट टू लंडन, आय शॉट अ पायलट. इट वॉज अ ट्रॅव्हल शो. सो त्यांनी न काही बघता मॅम मला संधी दिली ती, आणि त्यांचा कायम ऋणी राहीन की सरांनी मला ते पुन्हा एकदा एंटर करून दिलं इंडस्ट्रीमध्ये. आणि ऑफकोर्स देन यु नो माझं लग्न झालं होतं. देन यु नो आय गॉट द बेस्ट ब्लेसिंग इन माय लाईफ. माय डॉटर फेलिशा वॉज बॉर्न. आणि एक छान इंटरेस्टिंग किस्सा आहे. यु नो आफ्टर माय डॉटर वॉज बॉर्न 2018ला मी एकांना फोन केला. त्यांचा बर्थडे होता. आय विश्ड हिम. सो ते म्हणले आता हल्ली काय करतोयस तू? मी म्हणलं काहीच करत नाहीये मी, आता मला कामाची गरज आहे. त्यांचं नाव त्यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणायचो, मनोहर देसाई, जे सचिन सरांकडे होते आधी. आता जस्ट रिसेंटली ही पास्ट अवे आता. सो त्यांचं नाव मला आवर्जून घ्यायचं आहे बिकॉज he was the one who offered me Big Boss Marathi first. Oh, अच्छा. Yeah. What that show changed my life. So he called me. ते म्हणले काही करत नसशील तर एक शो करशील का? मी म्हणलं अप्पा तुम्ही सांगा तो मी शो करीन, मला कामाची गरज आहे. ओके. मग त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी, म्हणजे प्रथमेश देसाई यांचे मी कायम म्हणजे आभार मानेन. त्यांनी शो ऑफर केला, पण आय रिजेक्टेड बिग बॉस मराठी फर्स्ट. अच्छा. कारण एकच होतं की माझी मुलगी खूप लहान होती, सो तिला कोण बघणार आणि ऑल दॅट. बट देन आय डिड द शो आणि यु नो इट वॉज अमेझिंग. तो शो तुमचा खूप गाजलेला होता. गाजला. हो. मला वाटतं रेशम टिपणीस आणि वगैरे ते पण होते. मेघा धाडे वन नाही. तू रनर अप होता ना त्यातला, फर्स्ट रनर अप. पण या आय वॉज टॉप 2. येस. या टॉप 2 मध्ये आऊ होत्या. हो, आऊ होत्या. या कसा तुला त्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला? वंडरफुल मॅम. इट स्टिल मेक्स मी नॉस्टॅल्जिक. मॅम दॅट वॉज द फर्स्ट टाइम. पण तू सच्चा होतास माहितीये का त्याच्यामध्ये. तू अतिशय सच्चा होता. थँक्यू मॅम. तुझा ऍडव्हान्टेज घेतला गेला त्याच्यामध्ये असं तुला वाटलं कधी? नाही, सच्चेपणाचा नाही. पण त्या यांनी तुला बोल्ड बनवलं असं मी म्हणेन. मॅम इट इज सच अ शो ना की मला त्या शोनी खूप शिकवलं. इट इज अ एनरिचिंग एक्सपिरियन्स फॉर मी. खूप शिकलो. घराची किंमत कळते. यु नो तिथे जाऊन त्या घरात जिथे 18 स्ट्रेंजर्स आहेत त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करणं, घरातली सगळी कामं तुम्ही स्वतः करणं, राईट फ्रॉम कुकिंग टू भांडी घासणं, ऑल दॅट. इट वॉज अन एक्सपिरियन्स मॅम. मी कधीच विसरू शकणार नाही.
पण इट इज नॉस्टॅल्जिक बिकॉज मॅम शो झाला ना, हम्म. आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की शो एवढा मोठा हिट होईल तो. हा. आणि त्याच्या आधी मी कधीच एक्सपिरियन्स केलं नव्हतं की व्हॉट इज स्टारडम, की व्हॉट इज वेन पीपल मॉब यू, हम्म. लोकांना तुम्ही आवडताय, लोक तुमचे फॅन आहेत, ही मी अनुभवलं नव्हतं कधीच. आय वुड नेव्हर इमॅजिन माय सेल्फ की दादरमध्ये मी मॉब होईन अरे वा. किंवा वर्ली सिलिंगला मला मॉब करतायत लोक. येस. इट वॉज अ फर्स्ट टाइम फॉर मी मॅम, ऑनेस्टली. इट मेड मी मोर हंबल की नाही हे टिकवायचंय. पण तुझ्या ऑनेस्टीनी तुला ते दिलं Yes, आणि त्याच्यापासून तुझं जोक बोलणार ऍब्सोल्युटली. येस. हे फेमस झालं. हो. कसं काय त्याच्याबद्दल सांग. नाही मी कारण तू बोलत बोलताना असं म्हणायचं नाही. नाही पण आता जोक बोलणार असं करू. मॅम हे मला असं वाटतं की हे मला माझ्या आजोबांकडनं आलंय. अच्छा. माझे आजोबा पण पुण्यातले एक्स मेयर होते आणि ही वॉज अच्छा काय नाव. प्रभा जोग, अच्छा. पीबी जोग माझे आजोबा. या प्रभा जोग माझे आजोबा. ओके. या. सो पुण्यात ही वॉज फेमस फॉर रोकठोक भाषणं, शनिवार वाड्यावर भाषणं करायचे. अच्छा. काही वेळा जेलमध्ये पण जाऊन आलेत बोलल्यामुळे. त्यांना क्रिकेट खूप आवडायचं. त्यांना Okay. कॉमेंट्रीसाठी परवानगी न दिल्यामुळे Okay. त्यांनी आमच्या सदाशिव पेठेच्या घरी गच्चीवर असं मचाण बांधून कॉमेंट्री केलेली आहे. सो हा जोगपणा माझ्यात पहिल्यापासूनच आहे. सो आता थोडं एवढं अर्थात बोल्ड नाही बोलू शकत आपण, पण तेव्हा आय थिंक ते माझ्या आजोबांमुळेच माझ्यावर आलेलं आहे ते सगळं. दॅट्स गुड. या. तुला असं वाटतं का की बिग बॉस मध्ये बरेच जणांना बघणाऱ्यांचा एक असा दृष्टिकोन असतो की तिकडे काही स्क्रिप्टेड असतं. अच्छा. तर तुला काय तुझं काय नाही अजिबातच नाही. मी बऱ्याच वेळा हे बोललोय की बिग बॉस मराठी इज नॉट स्क्रिप्टेड. ऑफकोर्स ते मॅम समजा कोणाचं पटत नसेल घरी तर ते आगेत तेल टाकण्याचं काम करतात, म्हणजे ते इन्फ्लुएन्स ऑफ फाईट्स. बट आय डोंट थिंक 100 दिवस वी ऑल कॅन ऍक्ट. म्हणजे स्क्रिप्टेड असतं तर मग 100 दिवस 15-16 जणांना ऍक्टिंग करणं इट इज अ वेरी डिफिकल्ट. ऑफकोर्स इट इज नॉट स्क्रिप्टेड ॲट ऑल मॅम. इट इज नॉट स्क्रिप्टेड. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट शो बिकॉज कॅरेक्टर्सच असे आणतात आतमध्ये. म्हणजे आमच्या वेळेस ठाण्याचे ते हे होते अनिल थत्ते होते. आणि बरेच होते, आऊ होत्या आणि बरेच असे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स होते आमच्यामध्ये आणि मजा आली मॅम. इट वॉज पण इट इज नॉट स्क्रिप्टेड ॲट ऑल. म्हणजे मला त्याच्यामध्ये बेसिक काय होतं की एक तर ते तुमचे भांडणं लावण्यामध्ये आणि तुमचे ते ऑटोमॅटिकली होतात बिकॉज ऑफ द टास्क. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोललं पण पाहिजे, तुमचं मत पण तुम्ही ठामपणे मांडलं पाहिजे. आणि असं करायला गेलं की भांडणं पण होतात आणि मग दॅट्स व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे दॅट्स अ TRP फीचर. करेक्ट बेसिकली. फॉर्च्युनेटली माझ्यात खूप पेशन्स होता मॅम. आय वॉज अ व्हेरी पेशंट गाय आणि दॅट हेल्प मी. आणि मला वाटलं नव्हतं की मी पहिले 10 दिवस मला वाटलं की राजेश आहे, सुशांत आहे माझा फ्रेंड, त्याच्यात सुशांत शेलार होता, आऊ होत्या, रेशम होती. मला वाटलं अरे मी ह्यांच्यासमोर कुठे टिकणार आहे. पण जसं जसं मी आय थिंक मी जेन्युनली वागत होतो. सो आय थिंक जसे जसे दिवस तिथे स्पेंड मी केले आय थिंक लोकांना मी आवडायला लागलो बिकॉज ऑफ माय ऑनेस्टी. सो मग 50-60 दिवस झाल्यानंतर मग मॅम मी म्हणलो की नाही आता अभी नाही छोडणे का, अभी जीतने का. पण आजोबांचे जीन्स आले मग त्याच्यात. ऍब्सोल्युटली. आणि अजून एक मॅम ना, म्हणजे इट इज अ व्हेरी तेव्हा सायकोलॉजिकल. मॅनिफेस्ट केलं होतं की नाही मॅम, ऑनेस्टली नाही. मला ऍक्च्युली मॅम माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मला काम मिळालंय. बिकॉज त्याच्या आधी 5 वर्ष मी घरी बसून होतो मॅम, मला कामच नव्हतं. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय ना, तुमच्या सक्सेसची पावती द्यायला लागते. You have to prove yourself. Prove yourself. Continuously. Yeah. Continuously underline. Consistently you have to prove it. लोक मग म्हणतात यार तू साल में 4 पिक्चर करता. म्हटलं मी जर कन्सिस्टंटली नाही फिल्म्स केल्या, माय फॅन्स विल फॉरगेट मी. आउट ऑफ साईट आउट ऑफ. या बिकॉज मी टेलिव्हिजन नाही करत. सो मी माझी एक फिल्म आली, भले 1 आठवडा चालली, नुकसान झालं, प्रॉफिट झालं, जे काय झालं, पण 3 महिन्यानंतर ही फॉरगेट मी. आय हॅव टू. आणि मला व्यसन काही नाही मॅम. माय व्यसन इज फिल्म मेकिंग. मोठं व्यसन आहे. येस. आणि त्याच्यात एक सायकोलॉजिकल गंमत अशी होती मॅम की 90 दिवस जेव्हा झाले बिग बॉस मराठीमध्ये तेव्हा आम्ही 6 लोक राहिलो होतो. मी, मेघा, सई, अस्ताद काळे होता, शर्मिष्ठा राऊत होती, आम्ही 5 का 6 जण राहिलो होतो. आणि 90 दिवसानंतर असं व्हायचं मॅम ना की समोर ते नको व्यक्ती. बिकॉज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत पण असे राहत नाही ना. तुम्ही बाहेर जाता, तुम्ही हॉलिडेला जाता, वेगळे वेगळे कधी. इथे म्हणजे 90 दिवस तीच माणसं तुम्हाला समोर दिसत आहेत.
इतकं सायकोलॉजिकल. 30 लोक तुम्हाला कंटिन्युअसली Yeah. फेस करायला लागतात. अँड आम्ही इतके साईक झालो होतो मॅम, बिकॉज 90 दिवसानंतर वी वर टॉकिंग टू इन्सेक्ट्स इन द हाऊस. रिअली? मुंगी, बाहेर गार्डन एरियामध्ये पक्षी. तू बोललास असं? येस येस, वी वर साईक्ड मॅम. आणि 98th डेला क्रू आत आला टू शूट द परफॉर्मन्सेस फिनालेचा. हो, लास्ट. आम्ही लिटरली 6 जण रडलो की तो बघ माणूस माणूस म्हणून. बिकॉज माणसंच आम्ही पाहिली नव्हती 100 दिवस. इतर माणसंच नव्हती पाहिली. इट वॉज लाईक अ शॉक फॉर ऑल ऑफ अस की अरे ह्युमन बिंग बघ असं. ऑल यूज टू क्राय मॅम. लाईक वॉट सच अ इमोशनल नॉस्टॅल्जिक मोमेंट. अमेझिंग अमेझिंग. या सगळ्याचे एक्सपिरियन्स आता तुझ्या पाठीशी आहेत, फिल्म्स एवढ्या केलेल्या आहेत. आता Yeah. पुढच्या तुझ्या वाटचालीबद्दल येस सांगा मॅम. मला. हार्दिक शुभेच्छा नावाची माझी फिल्म आता 21 मार्चला येईल. हार्दिक शुभेच्छा येईल. येस येस येस. सो अगेन दॅट इज. लोक हो नक्की बघा. Yes, पुष्कर please, जोग यांची please, हार्दिक please बघा. शुभेच्छा film 21 मार्चला 21 रिलीज मार्चला होते release ऑल होते. ओव्हर महाराष्ट्र. Yes. सो त्याच्या पण खासियत अशी आहे की आय हॅव शॉट इट इन दुबई, अरे वा. एम्स्टरडॅम, या पॅरिस. सर शॉट इट माय गॉड. लाईक हां, आणि इन द रिजनेबल बजेट. हो, लोकांना हे मी ऐकलंय येस तुझ्याबद्दल. येस येस मॅम. नाहीतर मी फिल्म. मला वाटतं आनंद पंडित मोशन पिक्चर्स Yes, तुझ्या ma'am. बरोबर हो. असतात. वन मोर मॅन आय वॉन्ट टू थँक, बिकॉज जेव्हा माझे बाबा नव्हते इथे आफ्टर बिग बॉस, कोणीतरी तुम्हाला लागतं मॅम पाठिंबा द्यायला, तुमच्यावर बिलीफ ठेवायला. सो आय थँक आनंद पंडित सर ऑल्सो, बिकॉज ही हॅज बीन द बॅकबोन फॉर मी प्रोड्युसिंग सो मेनी फिल्म्स. इज लाईक अ मेंटॉर, लाईक अ गॉडफादर. एव्हरी टाइम ही सेज पुष्कर क्या करना है, हे करना है कर. मला त्यांनी कधीच अडवलं नाही किंवा कायम सपोर्ट केलं. माझा मंत्र एकच आहे मॅम, वेन आय प्रोड्यूस फिल्म्स ना, माय विनर इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हाऊ यू कंट्रोल इट? मॅम वेस्टेज कमी करतो आम्ही. मला असं वाटतं की खूप लोक जे अवाढव्य पेमेंट्स घेतात तेवढे त्यांचे बॉक्स ऑफिस रिटर्न्स नाही आहेत. प्रत्येकाला कामाची गरज आहे. तुम्ही आय थिंक दॅट ऑल हॅज टू बी विथ मॅन मॅनेजमेंट. हाऊ यू ट्रीट युअर क्रू, ते तुमच्यासाठी कमी पैशात करतील काम, पण हाऊ यू ट्रीट देम. अँड प्लॅनिंग मॅम, माझं प्लॅनिंग खूप छान असतं. माझी टीम, वी प्लॅन इट वेल. नंबर ऑफ डेज वी शूट. म्हणजे आता खूप लोक 25 दिवस 40 दिवस काही कारण नसताना शूट करतात. मी मॅम 15 दिवसात फिल्म करतो. 15 दिवसाच्या वर मी फिल्म नाही करत. येस, इफ इट इज अ काइंड ऑफ अ हिस्टॉरिक फिल्म किंवा तुम्ही काहीतरी सुपर हिरो फिल्म बनवताय, प्रत्येक फिल्मचं एक जॉनर आहे की त्याला तुम्हाला टाइम द्यायला लागतो, देन इट इज फाईन. बट फॉर अ नॉर्मल फिल्म आय थिंक 15 दिवसाच्या वर नाही जायला Absolutely. पाहिजे. आणि बेसिकली तुझ्या फिल्म्स पाहिल्या आहेत, तुझ्या याच्यामध्ये एवढं ग्रेंजर ग्लॅमर खूप असतं. येस येस येस. म्हणजे कुठेही फिल्म बघताना ते जाणवत नाही. या. दॅट थिंग इज आणि इम्पॉर्टंट. आय ऑल्सो से की ऍक्टर्सचे जे ऑन्तराज आहे दॅट शुड स्टॉप. 8 लोक घेऊन तुम्ही सेटवर येता कशासाठी? आय डोंट फील द नीड ऑफ इट की मेकअप हेअर कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करतं. वाय शुड यू गेट अ मॅनेजर ऑन सेट? वाय शुड यू गेट अ बॉडीगार्ड ऑन सेट? यू आर प्रोटेक्टेड ऑन द सेट. येस. सो 8 लोक त्यांचाच पर डे तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला लागतोय. ठीक आहे, तुम्ही तेवढा बॉक्स ऑफिस देणार का आम्हाला? तुमच्यामुळे ओपनिंग लागेल का? देन विल डू इट. सो आय थिंक प्लॅनिंग इज द थिंग. आय डोंट वेस्ट मनी. खूप आय कीप द बेस्ट लॉयल ऑनेस्ट प्रोडक्शन गाय. कारण की प्रोडक्शनवाल्यांचा खूप सगळीकडे कट असतो मॅम. ऑफकोर्स यू हॅव प्रोड्यूस फिल्म, यू नो, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द EPs. बट हे होतं म्हणजे बाबा कॅमेरा इक्विपमेंट का एक कट आहे, लाईट इक्विपमेंट का कट आहे, म्हणून तर बजेट वाढतात. म्हणून तर आपल्याकडे वन टाइम प्रोड्युसर असतात मराठीत. अरे याला घ्या, ह्याला इसको डुबने दो. 5 कोटीचं बजेट करतात 2 कोटीमध्ये 3 कोटी खिशात. म्हणून तर खूप लोकांचे फिल्म आता पडून आहेत, रिलीज नाही करू शकत. कारण की तुम्ही सगळे तुमच्या घरी नेलेत, तुमची घरं बांधली तुम्ही त्यांनी. मला काही बोलायला भीती नाही वाटत, बिकॉज हे घडतंय. फॅक्ट ऑफ लाईफ. या फॅक्ट ऑफ लाईफ. अँड लॉट ऑफ पीपल हु आर प्रोड्युसर्स दे टेल मी की सर आमचं असं झालं, नुकसान झालं. म्हटलं तुम्ही वेडे आहात ना, तुम्ही प्रामाणिक माणसाकडे आला नाही. तुम्ही गेला अशा माणसाकडे, अरे हा मोठा आहे, हा मोठा आहे, मजा डुबा. या सगळ्या चक्रातून मी अनंत वेळा गेलेली आहे. मला माहिती. पण पुष्कर, आज तू आलास आणि इतक्या मनमोकळेपणाने सगळं बोललास. येस. म्हणजे खरोखरी
कुठलीही गोष्ट ओठात एक पोटात एक असं केलं नाही. नाही जे आहे खरं आहे, yes, yes, सत्य yes. आहे आणि तीच फॅक्ट्स ऑफ लाईफ Yes, yes, या yes. सगळ्या आमच्या प्रेक्षकापुढे ठेवलेल्या येस येस मॅम सो आज तू आलास माझ्या बातो बातो में Yes, या ma'am. पॉडकास्ट मध्ये याबद्दल येस खूप खूप आभार. थँक्यू सो मच मॅम इट वॉज Thanks. माय प्लेजर. आणि मला तुमच्या या शो मध्ये अजून एक सांगायचं आहे डेफिनेट. की इट वॉज माय इनिशियल करिअर डेज अँड मॅम वॉज द वन हू गेव मी अ चान्स इन तुक्या तुकवीला नाग्या नाचवीला. लोकांना असं तेव्हा वाटलेलं होतं अरे हा हे काय नाव हो बट दॅट फिल्म हॅज गिव्हन मी मनी. येस सो त्यामुळे माझं Yes. पिक्चर हिट होतं. येस इट वॉज अ हिट फिल्म. इट वॉज अ हिट हो फिल्म. हो मग मकरंद बरोबर मी 4 पिक्चर्स केलेत ना. Yeah, yeah. दोघात तिसरा बापरे Yes, बाप बापरे yes. बाप डोक्याला ताप Correct, त्याच्यानंतर correct, तुझ्या तुकवीला नाग्या नाचूला 2 घडी चढाव. तो एक वेगळा जमाना होता मी तुला खरं सांगते. आणि मकरंद नासपुरे ही वॉज अ बुकिंग स्टार. करेक्ट खरोखरी बुकिंग स्टार. करेक्ट म्हणजे त्याचा पिक्चर लागल्यानंतर लोक तिकीट विंडोवरती येऊन तिकीट काढून जायचे. खरे दोघात तिसऱ्याला माझं प्लाझा हाऊसफुल गेलेलं होतं. वाव लोक तिकीट मिळालं नाही म्हणून वापिस गेले. खरे खरे इव्हन पुण्याला सुद्धा. खरे सो मला असं वाटतं की तो ग्लॅमर ग्लोरी काळ जो होता मराठी खरंय. सिनेमांचा खरे खरे आणि जसं तू म्हणालास हो तसं दादासाहेब फाळके या मराठी माणसांनी हो ही चित्रपट सृष्टी निर्माण केली येस आणि त्याच्यामुळे वी शुड बी प्राऊड ऑफ बिईंग Absolute. महाराष्ट्रीयन. करेक्ट आणि माझ्या अतिशय शुभेच्छा आहेत तुझ्या पाठी येस की युअर फिल्म शुड रीच टू ऑस्कर. येस मॅम पुष्कर आज तू माझ्या पॉडकास्ट मध्ये आलास त्याबद्दल एक छोटीशी थँक्यू सो मच मॅम थँक्यू